Hey guys, hello, welcome to my YouTube channel. So now आपण आज बनवणार आहे a perfect and crispy veg Manchurian. So let's get started. So first आपण इथे घ्यायचं आहे 1 cup कोबी, half cup carrot and capsicum, 1/4 cup French beans and 1 green chili. हे nicely mix out करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हाफ टीस्पून रेड चिली पावडर अँड हाफ टीस्पून गरम मसाला टाकायचा आणि त्या nicely मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 टीस्पून सोया सॉस टाकायचं आहे आणि ते nicely मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला 2 टीस्पून सॉल्ट टाकायचे आणि ते nicely मिक्स करून घ्यायचं. तर आपल्याला इथे 2 टेबलस्पून कॉर्नस्टार्च आणि 1 टेबलस्पून रिफाइंड व्हीट फ्लोअर टाकायचं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही 2 टेबलस्पून कॉर्नस्टार्च टाकत असाल किंवा 1 कप कॉर्नस्टार्च टाकताय तर तुम्हाला हाफ कप रिफाइंड व्हीट फ्लोअर टाकायचा आहे. इथे रेशो घेताना आपल्याला 2:1 घ्यायचं आहे. जेवढा तुम्ही कॉर्नस्टार्च घ्या त्याच्या निम्मा आपल्याला इथं ऑल पर्पज यूज करायचा आहे. मला इथे टोटली 6 टेबलस्पून कॉर्नस्टार्च अँड 3 टेबलस्पून मी इथे रिफाइंड व्हीट फ्लोअर टाकलेला आहे. ते नाइसली मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे इक्वल साइजचे मंचुरियन बॉल्स रेडी करायचे. त्याच्यानंतर आपल्याला ऑइल हीट हे मीडियम फ्लेमवर करायचं आहे आणि हे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते आपल्याला 2 वेळा तळायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस ते गोल्डन ब्राऊन होतील लिटिल त्यावेळेस आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आपण डबलदा फ्राय का करतोय, कारण त्याच्यामुळे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते क्रिस्पी होतात. मी परत एकदा हे फ्राय होत देते मंचुरियन बॉल्स. आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवली, सो तुम्ही पण हाय ठेवा आणि हे क्रिस्पी डार्क गोल्डन ब्राऊन कलर येऊ तोपर्यंत आपल्याला हे डीप फ्राय करायचं. त्याच्यानंतर नाइसली ह्याचं ऑइल आपण स्ट्रेन करून घेतल्यानंतर हे साइड आउट करायचं आहे आणि मी तुम्हाला इथे दाखवते की हे आतून कुक झालेत की नाहीत. ॲज यू कॅन सी की नाइसली कुक झालेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 टेबलस्पून ऑइल घेतल्यानंतर त्यामध्ये 1/4 कप शेजवान सॉस आणि 2 टेबलस्पून टोमॅटो केचप ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 टीस्पून सोया सॉस ऍड करायचं आहे आणि हे सगळे सॉसेस नाइसली मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिंच ऑफ सॉल्ट टाकायचे आणि मी इथे थोडंसं वॉटर ऍड केलंय. नेक्स्ट आपल्याला इथे कॉर्नस्टार्चची स्लरी टाकायची आहे. मी इथे 1 टीस्पून कॉर्नस्टार्च आणि 2 टीस्पून वॉटर घेतलं होतं आणि ती स्लरी मी ऍड टाकली होती. ग्रेव्ही आहे मंचुरियनची, त्याला एक बॉईल आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लगेच मंचुरियनचे जे बॉल्स आहेत ते टाकायचे आहेत आणि ते नाइसली मिक्सअप करून घ्यायचे आहेत. ती जी ग्रेव्ही आहे ती सगळ्या मंचुरियन्सला लागली पाहिजे. सो इथे आपले मंचुरियन तयार झालेली आहे. सो मी इथे मंचुरियन सर्व करते प्लेटमध्ये. तुम्ही तुमच्या आवडीची गार्निशिंग इथे यूज करू शकता. कोरिएंडर लीव्स, सेसमे सीड्स या कॅबेज. मी इथे सम ऑफ मिंट अँड कोरिएंडर लीव्सचा इथे वापर केला आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. मी खरंच सांगते खूप टेस्टी अँड डिलिशियस बनते ही व्हेज मंचुरियन. सो यू प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.